आपण प्रॉब्लेम बघणार आहे ब्रँच अकाउंटचा. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम बघितलेला इनवॉइस प्राईसनुसार बघितलेला. त्यामुळे आपण काय करत होतो, लोडिंग कॅल्क्युलेट करत होतो. तर इनवॉइस प्राईस कॅल्क्युलेशन करताना आपण जो काय कॉस्ट प्राईस आणि इनवॉइस प्राईस आहे ह्यामधला जो डिफरन्स होता त्यानुसार आपण काय करत होतो, लोडिंग काढत होतो. म्हणजे प्रॉफिट डिवायडेड बाय इनवॉइस प्राईस करून आपण लोडिंग काढत होतो. तर आता ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सूचना काय दिली त्यांनी, की तुम्हाला इनवॉइस प्राईसनुसार नोंदी ठेवायच्या नाही आहेत, तर तुम्हाला कॉस्ट प्राईजनुसार नोंदी ठेवायच्या आहेत. तर कॉस्ट प्राईजनुसार नोंदी ठेवल्यामुळं इथं आपलं प्रॉफिटच झालेला नाही आहे, कारण कॉस्ट प्राईज ही आपली मॅन्युफॅक्चरिंग प्राईज असणार आहे. त्याच्यावर नो प्रॉफिट नो लॉस असणार, त्यामुळे इथं लोडिंगचं कॅल्क्युलेशन येणार नाही आहे. तर बघा, आजचा हा प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण प्रॉब्लेम वाचणार आहे तेव्हा त्यात काय काय सूचना महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत त्या बघायच्या आहेत आपल्याला. तर बघूया प्रॉब्लेम आजचा. The Nonsuch Company of Pune has a branch at Kolhapur which is supplied with all goods from Pune at cost price. इथं आपल्याला सूचना दिली त्यांनी की जो काय सप्लाइड केलेला गुड्स आहे तो कसा आहे, कॉस्ट प्राईज आहे. सप्लाइड गुड्स आहे. इथं काय सांगितलं त्यांनी, सप्लाइड गुड्स जो काय हेड ऑफिसनं ब्रँचला सप्लाइड केलेला गुड्स आहे तो काय कॉस्ट प्राईजनुसार करणार आहे. हेड ऑफिस कुठं आहे तर पुणेमध्ये आहे आणि ब्रँच कुठं आहे तर कोल्हापूरमध्ये. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा, द ब्रँच कीप इट्स ओन सेल्स लीजर, रिसिव्हस कॅश फ्रॉम कस्टमर अँड रेमिट्स द कॅश टू हेड ऑफिस. द एक्सपेन्सेस ऑफ ब्रँच पेड बाय अ चेक फ्रॉम द हेड ऑफिस, बट फॉर मीटिंग पेटी disbursement a check of ₹150 is sent to branch on 20th day of every month. काय सांगितलं त्यांनी, जे काय पेटी कॅशचा चेक आहे तो पेटी कॅशचा चेक काय करणार आहे तर हेड ऑफिस प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला काय करणार आहे तो पाठवणार आहे. म्हणजे आपल्याला खाली पेटी कॅशची जर सूचना नसेल तर आपल्याला इथं काय करून घ्यावं लागणार आहे, त्याला तर कॅल्क्युलेशन करून घ्यावं लागणार आहे. की कितीचं कॅल्क्युलेशन करणार तुम्ही तर 150 गुणिले 12, कारण की 12 महिने असतील. तर पुढं आपल्याला किती महिन्यानं करायचं ते पण आपण चेक करूया. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर कोल्हापूर ब्रँच अकाउंट इन हेड ऑफिस बुक शोईंग द प्रॉफिट ऑर लॉस मेड बाय द ब्रँच फॉर द पिरियड एंडिंग 30 सप्टेंबर. किती सांगितलं इथं, 30 सप्टेंबर 2017. म्हणजे सप्टेंबरपर्यंतच आपल्याला करायचं आहे. म्हणजे इथं जे काय पेटी कॅश बुक आहे आपलं ते पेटी कॅशचं कॅल्क्युलेशन आपण कुठंपर्यंत करणार तर सप्टेंबरपर्यंतच करणार. ही डेट आपल्यासाठी महत्त्वाची आहे. यू आर फर्दर रिक्वायर्ड टू शो हाऊ यू अराइव्ड ॲट अ क्लोजिंग स्टॉक अँड डेटर्स ऑन 13 सप्टेंबर 2017. ब्रँच मॅनेजर इन्स्ट्रक्टेड टू फिक्स सेलिंग प्राईस बाय ॲडिंग 50% टू द कॉस्ट प्राईस. ही एक महत्त्वाची सूचना आपल्याला. इथं काय केलं तर ब्रँच मॅनेजरनं काय इन्स्ट्रक्शन दिले तर सेलिंग प्राईज आहे ती कशी घेतली तर 50% कॉस्ट प्लस घेतले. म्हणजे कॉस्ट तुमची जर 100 असेल तर त्यात 50% ॲड किती होणार आहेत तर ₹50. म्हणजे ती काय सेलिंग प्राईज आहे. आणि वर आपल्याला काय सांगितलं इथं जो काय सप्लाइड माल आहे तो कसा आहे कॉस्ट प्राईज आहे. त्यामुळे इथं आपल्याला सेलिंग प्राईजचं कशात करावं लागणार आहे, कॉस्ट प्राईजमध्ये कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. कॉस्ट प्राईज डिप्रिसिएट फर्निचर ॲट 10% पर ॲनम. आणि शिवाय काय करायचं आपल्याला, फर्निचरचं डिप्रिसिएशन आहे ते काय करायचं आहे 10% लेस करायचं. तर आता आपल्याला ह्यात कळालं की आपलं कुठंपर्यंत कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला तर 30 सप्टेंबर 2017पर्यंत. तर खाली प्रॉब्लेममध्ये बघा सूचना काय सांगितली आपल्याला. तर सुरुवात दिली ऑफिस फर्निचर ऑन 1 एप्रिल 2017. जे फर्निचर आहे ते किती तारखेचं दिले 1/4/17 दिले. म्हणजे आपलं इयर कधी चालू धरलं त्यांनी 1 एप्रिलला चालू होणार आणि संपणार कधी सप्टेंबरमध्ये संपणार. म्हणजे आपल्याला 6 महिन्याचंच कॅल्क्युलेशन करायचं आहे, एप्रिल ते सप्टेंबर. कारण की आपल्याला इथं पेटी कॅशचं कॅल्क्युलेशन करताना मंथ महत्त्वाचे आहेत आणि डिप्रिसिएशनचं कॅल्क्युलेशन करताना पण मंथ महत्त्वाचे आहेत. तर पुढं बघा काय, स्टॉक ऑफ गुड्स ॲट अ ब्रँच ऑन 1 एप्रिल 2017. हा काय तुमचा ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक आपण कुठे घेतो तर ब्रँच अकाउंटच्या डेबिटला. फर्निचर पण आपण कुठे घेणार आहे, असेट आहे त्यामध्ये ब्रँच अकाउंटच्या डेबिटला घेणार आहे. पुढे बघा, सनरी डेटर्स ॲट अ ब्रँच ऑन 1 एप्रिल 2017 8,000. डेटरचा ओपनिंग बॅलन्स आहे हा. डेटरचा ओपनिंग बॅलन्स कुठे घेणार आहे आपण, एक तर ब्रँच अकाउंटच्या डेबिटला घेणार आहे आणि दुसरा म्हणजे डेटर्स अकाउंटच्या डेबिटला घेणार आहे. पेटी कॅश ॲट अ ब्रँच ऑन 1 एप्रिल 2017.
म्हणजे 1 एप्रिलला पेटी कॅशचा ओपनिंग बॅलन्स हा किती आहे 100 रुपये. ठीक आहे. आणि वरचे पण आपल्याला ॲड करायचे, हे नंतर रेमिटेड म्हणून घ्यायचे आपल्याला. गुड्स रिटर्न बाय अ ब्रँचनं माल परत पाठवलेला आहे कितीचा तर 2000चा. तर हा पण कुठं नोंदवणार आहे 2000चा बॅलन्स तर ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला आणि डेटर्स अकाउंटच्या स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला एक नोंदवणार आहे आपण त्याला. नंतर पुढं आहे गुड्स सप्लाय टू ब्रँच. हेड ऑफिसनं सप्लाय केलं आहे गुड्स, कुणाला केलं आहे तर ब्रँचला केलं आहे. मग गुड्स सप्लाय टू ब्रँच आपली नोंद कुठं जाणार आहे तर ब्रँच अकाउंटच्या डेबिटला जाणार आहे, टू गुड्स सप्लाय टू द ब्रँच. आणि दुसरा इफेक्ट जाणार आहे आपल्याला स्टॉक अकाउंटच्या डेबिटला जाणार आहे, कारण स्टॉक अकाउंट पण इथं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. इथे यांनी सांगितलं आहे बघा डेटर्स आणि स्टॉक अकाउंट कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणून. नंतर पुढं सांगितलं आहे आपल्याला रेमिडन्स बाय अ ब्रँच टू हेड ऑफिस. ब्रँचकडून हेड ऑफिसला काहीतरी परत माघारी मिळाले, तर काय मिळाले कॅश सेल्स मिळालेत आपल्याला 2000. इथं सेल्स आहेत आणि सेल्स प्राईस कशी घेतले तर कॉस्ट प्लस 50% घेतले. ही सूचना आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहे. कॅश सेल्स किती घेतलेत 9000 आहेत, म्हणजे ह्यात प्रॉफिट ॲड आहे तो प्रॉफिट आपल्याला काढायचे. नंतर कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स. ही जी आहे कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स आहेत ही पण आपण कुठे घेणार आहे 2 ठिकाणी घेणार आहे. एक तर ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला घेणार आहे बाय बँक म्हणून, आणि दुसरं घेणार आहे डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला घेणार आहे बाय बँक म्हणून. नंतर आहे चेक सेंड टू ब्रँच फॉर रेंट अँड सॅलरीज. कितीचं दिले तर 10,000चं दिले. चेक सेंड केले कशासाठी तर 10,000ची सॅलरी आणि भाडं वगैरे काय भरायचं असेल त्याच्यासाठी. नंतर दिले क्रेडिट सेल्स. पुन्हा एकदा सेल्स आला की आपल्याला इथली ही सूचना महत्त्वाची आहे की सेलिंग प्राईस बाय ॲडिंग 50% टू कॉस्ट प्राईस. क्रेडिट सेल्स किती आहेत 90,000, पण ह्यात पण 50% काय आपला प्रॉफिट आहे तो आपल्याला लेस करायचा आहे. पेटी एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय ब्रँचनं पेटी एक्सपेन्सेस किती केलेत आपले तर 950 केलेत. हे आपण ब्रँच अकाउंटमध्ये नोंदवत नाही, पण आपल्याला पेटी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स करण्यासाठी आपल्याला पेटी एक्सपेन्सेस माहितीचं असणं गरजेचं आहे. नंतर सांगितलं आहे गुड्स कॉस्टिंग 3000 वेअर डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल बाय ब्रँच मॅनेजर. जे काय ब्रँच मॅनेजर आहे त्यांनी काय केले तर गुड्स 3000चा गुड्स आहे तो काय केला आहे फ्री सॅम्पल म्हणून डिस्ट्रीब्यूट केला आहे, लोकांच्यात वाटलं आहे. मग ह्या आपल्याला कशात नोंदवायचं आहे तर डेटर्स अकाउंटमध्ये नोंदवायचं आहे आणि स्टॉक अकाउंटमध्ये नोंदवायचं आहे, कारण स्टॉक आपला 3000नं कमी झाला आणि डेटर्स आपले स्टॉक आपला 3000नं कमी झाला म्हणून आपल्याला ते कुठं नोंदवायचे स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला नोंदवायचे. नंतर पेटी कॅश ॲज ऑन 30 सप्टेंबर 2017 हे कितीचं आहे तर क्लोजिंग बॅलन्स आहे. हा क्लोजिंग बॅलन्स किती दिला आपल्याला तर 50 रुपये दिला आहे. ठीक आहे. नंतर पुढं सांगितलं आहे बॅड डेट्स रिटर्न बाय अ ब्रँच मॅनेजर. बॅड डेट्स किती आहेत तर 3000 आहेत. बॅड डेट्स हे कोणाशी रिलेटेड असतात तर डेटर्सचे, त्यामुळे ह्याला आपण डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला घेणार आहे की बॅड डेट्स 3000 म्हणून. डिस्काउंट अलाउड आहे हा कोण करणार आहे तर ब्रँच करणार आहेत. कोणाला तर त्याच्या कस्टमरला, म्हणून हा पण कुठं जाणार आहे डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला. नंतर रिटर्न फॉर्म कस्टमरकडनं रिटर्न आले तर किती रुपयाचा आला आहे माल रिटर्न तर 150. रिटर्न इनवर्ड आहे हा म्हणून कुठं जाणार आहे डेटर्स अकाउंटला जाणार आहे क्रेडिटला. आणि दुसरा इफेक्ट जाणार आहे ह्याचा स्टॉकला, कारण स्टॉक पण आपला काय होणार आहे वाढणार आहे. परत लक्षात ठेवायचं ही सेलिंग प्राईस असणार आहे, कारण रिटर्न इनवर्ड फ्रॉम कस्टमर आहे, कस्टमरकडनं आलेला माल आहे, म्हणजेच आपण त्यात सेलिंग प्राईस ॲड केली असणार आहे, म्हणजे प्रॉफिट ॲड असणार आहे, तो आपल्याला प्रॉफिट काढून घ्यावा लागणार आहे. तर चला आता पुढं आपण ह्याचं पोस्टिंग करूया आणि कसं ब्रँच अकाउंट आणि स्टॉक अकाउंट आपल्याला क्रिएट करायचं आहे ते बघा. तर बघा ब्रँच अकाउंट नेहमीप्रमाणेच करायचं आहे, फक्त ह्यात लोडिंग कॅल्क्युलेशन येणार नाही आहे. तर ब्रँच अकाउंटला बघा काय काय घ्यायचं आहे आपल्याला. पहिल्यांदा घेणार आहे आपण ओपनिंग स्टॉक 4000 जो की आपल्याला सुरुवातीलाच दिलेला आहे. सन्ड्री डेटर्स ओपनिंग आहेत म्हणून घेतले 8000 आणि ह्याचा सेकंड इफेक्ट आपण कुठे करणार आहे तर डेटर्स अकाउंटच्या डेबिटला करणार आहे टू बॅलन्स BD 8000 आणि स्टॉक अकाउंटच्या डेबिटला करणार आहे टू बॅलन्स BD 4000. ठीक आहे. नंतर पुढं आपल्याला अजून एक दिलं आहे फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स दिला आहे. फर्निचरचं किती दिलं आहे बघा 1200 रुपये दिलं आहे, म्हणून फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स घेतला 1200 रुपये. कुठे घेणार आहे आपण ब्रँच अकाउंटच्या डेबिटला. आणि पेटी कॅशचा पण बॅलन्स किती आहे तर 100 आहे. ओपनिंग बॅलन्स किती आहे हा 100 रुपये. हा पण कुठे घेणार आहे आपण ब्रँच अकाउंटच्या डेबिटला घेणार आहे. नंतर पुढं सांगितलं आपल्याला गुड्स सप्लाय टू अ ब्रँच किती सांगितले 80,000 सांगितले. गुड्स सप्लाय टू अ ब्रँच 80,000. हा आपण कुठं नोंदवणार आहे तर ब्रँच अकाउंटच्या डेबिटला नोंदवणार आहे की गुड्स आपला ब्रँच अकाउंटला गेलेला आहे म्हणून ब्रँच अकाउंटच्या डेबिटला. आणि दुसरी एंट्री ह्याची कुठं जाणार आहे
तर स्टॉक अकाउंटच्या डेबिटला जाणार आहे. कारण ब्रँचचा स्टॉक वाढला ना, म्हणून काय जाणार आहे, टू गुड्स सेंट ब्रँच स्टॉक अकाउंटच्या डेबिटला जाणार आहे. नंतर पुढं काय सांगितलं बघा, गुड्स सेंट नंतर ना त्यांनी सांगितले की गुड्स रिटर्न बाय अ ब्रँच. गुड्स रिटर्न बाय ब्रँच किती आहे, 2000 आहे. ब्रँचकडनं 2000चा माल परत आलेला आहे, हा कुठं जाणार आहे आपल्याला, ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला जाणार आहे. गुड्स रिटर्न बाय अ ब्रँच कितीचा आला आहे, 2000 आला आहे. आणि ह्याचा दुसरा इफेक्ट, अजून एक इफेक्ट करावा लागणार आहे आपल्याला, तो म्हणजे स्टॉकमध्ये करावा लागणार आहे की बाय रिटर्न्स टू हेड ऑफिस. हेड ऑफिसच्या रिटर्नला आपण पाठवलं म्हणून इथं 2000 येणार आहे. नंतर पुढचा आयटम सांगितलं आपल्याला, कोणतं सांगितलं आहे की रेमिटन्स बाय अ ब्रँच टू हेड ऑफिस. ब्रँचनं हेड ऑफिसला काय काय पाठवले बघा, कॅश सेल्सचे किती रुपये पाठवलेत, 9000. आणि कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स किती आहेत, 83,000 आहेत. तर ह्याचा इफेक्ट कुठं होणार आहे, ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला होणार आहे बघा. कॅश सेल्स जाणार आहेत 9000 ब्रँच अकाउंटला, कारण 9000 आपल्याला मिळालेले आहेत. आणि डेटर्स किती, डेटर्सकडनं किती मिळाले तर 83,000 जाणार आहेत. आणि ह्याचाच अजून एक इफेक्ट आपल्याला करावा लागणार आहे, तो म्हणजे डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश. कारण की हा आपण पैसा कुठं पाठवला आहे, हेड ऑफिसला पाठवलेला आहे, म्हणजे हा कुठं जाणार आहे, डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला. आणि जो 9000चा इफेक्ट आहे तो काय आपला, तर कॅश सेल्स झालं आपलं. कॅश सेल झाला म्हणून किती घेणार आपण, तर कॅश सेलचं नोंद कुठं करणार आपण, स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला करणार आहे. सेलची नोंद कुठं करणार आहे, स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला करणार आहे. तर कॅश सेल्स किती घेतले तिथं, 6000 घेतले. तर इथं तुम्ही वर्किंग नोटमध्ये बघू शकताय की सेलिंग प्राईस इज इक्वल टू काय सांगितलं आपल्याला, कॉस्ट प्लस 50% प्रॉफिट. म्हणजे इथं कॉस्ट प्राईस जर 100 आपण अज्यूम केली तर सेलिंग प्राईस किती येणार आहे, 150 रुपये येणार आहे. मग आपल्याकडे कोणती प्राईस अवेलेबल आहे, तर आपल्याकडे सेलिंग प्राईस अवेलेबल आहे, जी की आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितलं की सेलिंग प्राईस आहे ती. सेलिंग प्राईस किती आहे कॅश सेलची, तर 9000. म्हणजे जेव्हा 150 रुपये सेलिंग प्राईस असते तेव्हा 100 रुपये कॉस्ट प्राईस असते. तर 9000 सेलिंग प्राईस असेल तर त्याची कॉस्ट प्राईस किती असणार आहे, 6000. आणि आपल्याला कॅल्क्युलेशनला घेताना कोणती प्राईस घ्यायची इथं, तर 6000 घ्यायची. म्हणून इथं आपण कॅश सेलची किंमत किती घेतली, 6000 घेतली. ठीक आहे. पुढं बघा काय सांगितलं त्यांनी, तर रेमिटेडपर्यंत आपण बघितलेलं. कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर्स बघितलं आपण. चेक सेंड टू ब्रँच फॉर रेंट अँड सॅलरीज. चेक सेंड केला आहे हेड ऑफिसनं ब्रँचला, कितीचा, 10000चा केला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला वर पण एक सूचना सांगितलेली की 150 रुपये दर महिन्याच्या 20 तारखेला सेंड करणार आहेत. दर महिन्याच्या 20 तारखेला पेटी कॅश म्हणून करणार आहेत सेंड. मग आता आपण किती महिन्याचं कॅल्क्युलेशन करणार आहे, तर 6 महिन्याचं कॅल्क्युलेशन करणार आहे. म्हणून आपण टू बँक हेडिंग खाली काय घेणार आहे, रेंट आणि सॅलरीसाठी 10000 आणि पेटी कॅशसाठी किती घेणार आहे, 900 रुपये घेणार आहे. पेटी कॅशची पण इथे एंट्री करावी लागणार आहे आपल्याला, कारण आता ही 1 तारखेचा पेटी कॅशचा बॅलन्स आहे, हा कितीचा असणार आहे, 20 तारखेला पुन्हा एकदा हे केलेलं असणार आहे, सेंड केलेलं असणार आहे दर महिन्याच्या 20 तारखेला. म्हणून आपल्याला तो पेटी कॅशचा बॅलन्स पण तिथं घ्यावा लागणार आहे. नंतर पुढं बघा काय, क्रेडिट सेल्स सांगितलं आहे. क्रेडिट सेल्स किती आहे, तर 90000 आहे. क्रेडिट सेल्सची गरज आपल्याला कशासाठी आहे, तर डेटर्स अकाउंटसाठी. डेटर्स अकाउंटच्या कुठं जाणार आहे, तो डेबिटला येणार आहे की क्रेडिट सेल्स 90000 जाणार आहे. आणखी एक ह्याचा इफेक्ट आपल्याला कुठं करायचं आहे, तर स्टॉक, कारण क्लोजिंग स्टॉकचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर स्टॉक अकाउंटला घेताना आपल्याला काय करावं लागणार आहे, सेलिंग प्राईसला घेऊन चालणार आहे का, तर नाही, आपल्याला त्याची कॉस्ट प्राईस कॅल्क्युलेट करावी लागणार आहे. तर कॉस्ट प्राईस तुम्ही कॅल्क्युलेशन कसं करणार, तर 150ला 100 कॉस्ट आहे, तर 90000ला कॉस्ट किती येणार आहे, 60000 येणार आहे. म्हणून क्रेडिट सेलची इथं कॉस्ट प्राईस किती आली, 60000 आली बघा. म्हणून इथं 60000 घ्यायचे. हीच ह्यात महत्त्वाची ट्रिक आहे, बाकी काही नाही ह्या प्रॉब्लेममध्ये जास्त. ठीक आहे. पुढे बघा काय सांगितले त्यांनी, पेटी कॅश एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय ब्रँच. तर इथं ब्रँच आपल्याला क्लोजिंग बॅलन्स दिलं आहे, त्यामुळे ब्रँचचं तुम्हाला अकाउंट नाही काढलं तरी सुद्धा चालू शकते. फक्त इथं पेटी कॅशचं जे 150 रुपयाची एंट्री होती ती करणं महत्त्वाची होती. नंतर बॅड डेट्स रिटर्न ऑफ बाय अ ब्रँच 3000. बॅड डेट्स आपण कुठे घेतो, तर डेटर्समधनं लेस करतो. म्हणून आपण इथं डेटर्स अकाउंट ओपन केलेलं आहे, तर तिथं आपण घेणार आहे की बाय बॅड डेट्स 3000 म्हणून बॅड डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला घेणार आहे बॅड डेट्स 3000. नंतर पुढं अजून एक आपला आयटम राहिलेला बघा, तर काय होतं, गुड्स कॉस्टिंग ₹3000 वेअर डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल बाय अ ब्रँच मॅनेजर. ब्रँच मॅनेजरनं काय केलं आहे, 3000चा माल आहे तो काय केला आहे, फ्री सॅम्पल म्हणून लोकांच्यात वाटलेलं आहे. म्हणजे काय झालं आहे, तुमचा स्टॉक हा कमी झाला आहे. कमी झाला म्हणजे कुठे घेणार तुम्ही, स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला घेणार की बाय डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल किती येणार आहे, 3000 येणार आहे. स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला घेणार आहे हा.
ठीक आहे. नंतर पुढचं आहे आपल्याला तर डिस्काउंट अलाउड आपण कुठं घेतो, डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला. डिस्काउंट हा कुणी दिलेला असणार आहे, ब्रँचने दिला असणार त्याच्या कस्टमरसाठी, म्हणून आपल्याला डिस्काउंट अलाउड घ्यायचं आहे, डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचे 400 रुपये. आणि नंतर आपल्याला सांगितलं की रिटर्न फ्रॉम कस्टमर्स किती आहेत तर 150 आहेत, म्हणजेच रिटर्न इनवर्ड आहेत. हे रिटर्न इनवर्ड आपण कुठं घेतो बघा, तर डेटर्समध्ये क्रेडिटला घेणार आहे. रिटर्न इनवर्ड आपण कुठे घेणार आहे, डेटर्सच्या क्रेडिटला घेणार आहेत. आणि एक फरक झाला आपला ह्यात, दुसरा आपल्याला एक जाणवलं की आपला स्टॉक काय होणार आहे, वाढणार आहे. तर कितीनं वाढणार आहे, तर जेवढा माल आहे त्याची कॉस्ट प्राईस आपल्याला करायची आहे. आता इथं आपल्याकडे सेलिंग प्राईस कॅल्क्युलेशन केले, म्हणजे कॉस्ट प्राईस आपली किती वाढणार आहे, 100 वाढणार आहे. म्हणून हा माल आपल्याकडे काय झाला, इनवर्ड झाला, म्हणून आपण याला कुठे घेणार आहे, तर स्टॉक अकाउंटच्या डेबिटला घेणार आहे. टू रिटर्न इनवर्ड 100 रुपये. ठीक आहे. आता अशा रीतीने आपण आता काय करूया, सुरुवातीला स्टॉक अकाउंट क्लोज करून घ्या. तर बघा स्टॉक अकाउंटमध्ये आपल्याला डेबिटला काय काय घेतलं आहे, तर डेबिटला पहिल्यांदा घेतले आपण टू बॅलन्स BD, नंतर दुसऱ्यांदा घेतले आपण टू गुड्स सेंड टू ब्रँच, जो काय माल आपण ब्रँचला सेंड केला आहे तो. आणि नंतर रिटर्न इनवर्डला इथं आपल्याला काय करावं लागलं, कॉस्ट प्राईस कॅल्क्युलेशन करावे लागले. हे रिटर्न इनवर्डची प्राईस प्रॉब्लेममध्ये दिले का नाही, आपण हे कॅल्क्युलेशन केले 100 रुपये. नंतर क्रेडिटला काय काय घेतले बघा, रिटर्न टू हेड ऑफिस, जो काय माल रिटर्न हेड ऑफिसला दिलेला आहे तो 2000चा. नंतर डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल कितीचा आहे, तर 3000 रुपयेचा आहे. ते पण आपण कुठे घेतले, तर स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला घेतले. नंतर कॅश सेल्स कशानुसार घेतलेत, हे कॉस्ट प्राईजनुसार घेतलेत, कारण आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिले ते कसं दिले, तर इनवॉइस प्राईस दिले. त्याच पद्धतीने आपण काय घेतले, क्रेडिट सेल्स घेतले. तर लक्षात येते आपल्याला की डेबिट बाजू मोठे 84,100, डेबिट बाजूमधून क्रेडिट बाजू वजा केली जाता, आपला बॅलन्स किती राहतोय, 13,100. हा आपण कुठे घेणार आहे, तर ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला घेणार आहे. आपण ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला घेणार आहे बाय स्टॉक 13,100. आता आपण डेटर्स अकाउंट क्लोज करूया. डेटर्स अकाउंटला बघा डेबिटला काय काय घेतले, तर डेबिटला घेतलं टू बॅलन्स BD, नंतर क्रेडिट सेल्स आपल्याला हे काय केलं आहे, तर प्रॉब्लेममध्येच अमाऊंट दिलेली आहे. नंतर कॅश म्हणजे आपण जे काही रेमिटेड केले ब्रँचला, ती कॅश किती आहे, डेटर्सकडनं किती गेले, तर 83,000 गेले. डिस्काउंट जो काय अलाव केला आहे तो किती आहे, 400. आणि रिटर्न इनवर्डचा गुड्स किती आपला 150 रुपयाचा आहे. आणि बॅड डेट्स आपल्याला किती दिलेत प्रॉब्लेममध्ये, 3000 दिलेत. म्हणजे परत एकदा इथं डेबिट बाजूच मोठी आली, 98,000 आले डेबिट बाजू, त्यातून क्रेडिट बाजू वजा केली असता आपला डेटर्सचा क्लोज डाऊनचा बॅलन्स किती राहिला, 11,450. तो पण आपण कुठे घेणार आहे, तर ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला घेणार आहे आपण बाय सन्ड्री डेटर्स 11,450. आता तर फर्निचरचं आपल्याला किती सांगितलेलं बघा, 1200 रुपयाचा ओपनिंग बॅलन्स सांगितलेला, आणि त्याच्यावर आपल्याला काय सांगितलेलं की 10% डिप्रिसिएशन करायचं आहे. तर 10% डिप्रिसिएशननुसार 1200वर 10% डिप्रिसिएशन येणार आहे 120. पण आपल्याला माहिती आहे की आपण 1 वर्षाचं डिप्रिसिएशन कॅल्क्युलेशन नाही करू शकत, कारण की आपला इयर्स स्टार्ट कधी होते, 1 एप्रिलला, आणि इयर एंड किती होते, तर 30 सप्टेंबरला होते. म्हणजे आपल्याला डिप्रिसिएशन किती करायचं आहे, 6 महिन्याचंच करायचं आहे. म्हणजे 1200 वजा 120 करायचे नाहीत, 1200 वजा 60 करायचे आहेत, 6 महिन्याचंच डिप्रिसिएशन. आणि फर्निचरचा क्लोजिंग बॅलन्स येणार आहे आपला 1140. आणि इथं आपल्याला प्रॉब्लेममध्येच दिलेला आहे पेटी कॅश किती दिलं आहे, तर बघा इथं दिलं आहे पेटी कॅश 30/9/17चा 50 रुपये दिला आहे. हे 50 रुपये आपल्याला कुठे घ्यायचे आहेत, ब्रँच अकाउंटच्या क्रेडिटला. अशा रीतीने आपण आता काय करणार आहे, ब्रँच अकाउंट पण क्लोज करणार. तर आपल्याला लक्षात येतं आहे की ब्रँच अकाउंटची क्रेडिट बाजू ही मोठे 1,19,740 आहे. त्यातून डेबिट बाजू वजा केली जाता प्रॉफिट येणार आहे आपला 15,540. आणि हा आपण कुठं ट्रान्सफर करणार आहे, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणार आहे. तर आजच्या ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, सेलिंग प्राईजमध्येच काय, तर प्रॉफिट ॲड आहे, म्हणून आपण काय केलं, सेलिंग प्राईजची कॉस्ट प्राईजमध्ये कन्व्हर्शन करून घेतलेलं आहे. ठीक आहे.